नमस्कार मंडळी. हास्याच्या शिडकाव्यानं चिंतेच्या अग्नीला विझवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत सोनी मराठीवर तुमच्या भेटीला येणाऱ्या प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम, जर गेल्या 40 वर्षांमधला टेलिव्हिजनचा इतिहास लिहिला गेला तर ज्यांच्यावर स्वतंत्र खंड लिहावा लागेल असे सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि छायाचित्रकार राकेश सारंग सर. नाटक, मालिका, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनय प्रतिभेनं स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके अरुण नलावडे सर. अभिनेत्री पायल मेमाणे. दैवी सूर लाभलेला अभिनेता आणि गायक अमोल बावडेकर. डॅशिंग अँड डायनॅमिक अभिनेता अक्षय वाघमारे. सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. मंडळी, अरुण कदम यांनी विकत घेतलाय एक कुत्रा आणि त्याच आनंदात ते त्याला फेरफटका मारायला घेऊन निघालेत. बघूया आपले इरसाल गावकरी त्यांचा हा आनंद किती काळ टिकू देतात ते. हे बघण्यासाठी टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इरसाल गावकऱ्यांना. अरे हो हो, चल 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 चल, मला घाबरू नको. पांड बसाडे, अजिबात घाबरायचं नाही. गावात माझा लय मोठा जाम भारी रिस्पेक्ट आहे बघ. गावातले सगळे माणूस माझ्याकडे हुशार म्हणून कायम सौशाने बघत असतात माहिती. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बिस्किट खाणार? बिस्किट खाणार? चला, ए बिस्किट दे रे. हो देतो. हा, इकडे इकडे. हा, फास लागेल ना वसर, म्हणा काय तू मरशील. बने वो कसा आहे? हो, मी बरा आहे. तुम्ही बरा हो ना? अरे म्हणजे काय जाम भारी. ये इकडे. कादमानू, हा, लग्नाचा विषय सोडलाव की काय? लग्नाचा मी सोडतोय. नाही, नाही, तसं नव. हा? जनावरांशी गप्पा मारता म्हणून विचारला, बाकी काय नाही. अजिबात नाही. लग्नाचा विषय मी सोडत नाही आणि तो सोडायचा पण नाही. काय सांगताव पण काय? तुला सांगतो, राखणदार म्हणून मी ह्यो घेऊन आलोय. राखणदार? हा, अरे घराच्या समोर एक वस्तू राहायची नाही. कोंबडी पलवून येतात, दोरीवरचे कपडे घेऊन येतात. हिच्या हातला म्हणे काय करू झालं म्हणून हा राखणदार कुत्रा आणलाय. बघू ह्याच्या समोर आता कोण चोरी करतो त्या. कादमानू, हा? मी काय बोलतो, काय रे? यालाच कोणी चोरून नेला मग? ए, चल, ह्याला कोण चोरून येतं? हे कुत्रा आहे. मोरेनो, काय रे? सूर गल्यात हैदोस घालतायत. म्हणजे काय? मी काय बोलतो, नकावडी चाय घेऊया काय? त्याच्यासाठी तर आलेला आहे आपण. बन्या, दोन कटिंग दे रे. आधीची उधारी द्या. वाहन बघितलेस काय मोठा? घ्यायची. काय रे? ओय, गाढवा बरोबर कुठे चाललाय? कुत्रा आहे वसऱ्या. तुमच्या हातात आहे ना, त्याला विचारलाय, तुम्हाला नाही विचारलाय. काय माणूस आहे मोरेनो. कादमानू, ओ कादमानू, काय काय झाला? बकरा अगदी पॉवरफुल दिसतोय. हा, कितीला घेतला हो, कितीला? ते येडाव काय तुम्ही? अरे कुत्रा आहे तू. कुत्रा? हा. कुत्रा? हो. अहो फुंबर एवढा माराल विसरताव म्हणून? हा? बकऱ्याला कुत्रा म्हणाल तुम्ही? गंमत करतायत ते. गंमत करतायत का? गंमत बघ ना. हा. काय बकऱ्याचं नाव कुत्रा ठेवली नाही. म्हणजे आज काहीतरी ना वेगळं करायचा प्रयत्न दिसतोय त्यांचा. काहीतरीच काय. रे वसऱ्या, तुझ्या डोळ्याला काही नागिन चावले का रे? मला काय दिसत नागिन? नाही तुला कुत्रा आहे तो वसऱ्या? काय? अरे बने सांग. अहो, मी माझा बोलायचं झाला मागाशी सगळं. माझ्याकडे आता काय नाही आहे. तर तरी पण एक गोष्ट सांगतो, काय? जनावराबद्दल मला काय माहिती नाही हा. आहे. चाय संबंधी काय असेल तर विचारा, म्हणजे साखर, चाय पावडर, गवती चहा, आला बिला काय असेल तर सांगेन. हा. पण ह्याच्याबद्दल जनावराबद्दल अजिबात विचारू त्याला नका. काय? अरे पर वसाऱ्या, जनावर बघितल्यावर तू अंदाज हा कुठला प्राणी आहे म्हणून. का तू जन्मला येताना डायरेक्ट फ्री होऊन आलायस?
आयुष्यात कधी हाडाड तरी केला असतील का नाही वसाऱ्या? हा जुरल आणि पालीला हाडाड केलाय मी. येडा काय पण बोलशील? हाडाड केल्यावरती पलते, अरे तिला अक्कल तरी ती पलते. हो हो कदमानू काय कशाला पिसालता व्हायचा कळले अरे हा वसाडा बोलतोय, झुरलला हाड बोलत पलते. काय फालतू रे? हो असते एखाद्याला घाणेटरी सवय तुम्ही कशाला हे करतावाय अरे, झुरळ. आणि तुम्ही त्याच्यावर डापरतावाय कशा तुमची लबाडी आम्हाला कळते कळलं ना कदलीला बाडी. आम्हाला बकऱ्याचं मटण द्यायचं नाही म्हणून बकऱ्याला कुत्रा करतावाय तुम्ही नाही हा कुत्रा आहे वासाड्या. अरे, नाही काय त्या कुत्रा बित्रा नाही आम्ही काय कधी मटण खाल्लेलं नाही काय नाही इथे आम्ही काय काय जंगलात राहतो मग आणि गजाय कुणीतरी म्हटलेलं आहे काय तर मटन दान हे श्रेष्ठ दान खरं आहे आहे. का नाही? मटन दान हे श्रेष्ठ दान अरे मटण काय मग काय ते रक्तदान असतं ना वसारी. तर तुझ्याकडे असेल आमच्याकडे नाही नाही, हा. आणि हा कुत्रा आहे, मी ह्याला कशाला कापू वसाऱ्या नो? काय? ए भाला ना कालच तोंड कर आता. हा, कर, कर. हा? भुंकून दाखव. अरे तुला मी भुंकून जागा सांगितलं, तू थुंकून काय दाखवतोस म्हणा वाचाऱ्या? भुंक दाखव. ऐकलं ऐकलं का नाही? बघितला कुत्रा आहे का नाही? ऐकलेलं आहे ऐकलेलं ना? आमच्या लक्षात पण आलेलं आहे आहे ना? हा. मग तेच बोलतोय वाचाऱ्यानं, मी कुत्रा आणलाय तर तुम्ही काय बोलता? नाही 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 त्यानं हाय क्वालिटीचा बॅ बॅ असं केला हो. मोऱ्यानू व गल्यात रिदम आहे ते. रिदम म्हणजे सुराची जाण आहे त्याला आणि सूर्यांची सुद्धा असते. होय तर. अरे हे वाचाऱ्यानो, तो भू केला आणि तुम्हाला ब्या कसं ऐकायला आलं? अरे काय म्हणजे आलं म्हणजे आलं तर आलं आलं. काय रे बने तुला आला नाही मी मागाशी सांगितलं कदमानू जनावराबद्दल काय विचारू नका बा. तुम्हाला सांगतो फांदीवर बसून कू कू करणारी कोकिला की जमिनीवर राहून कू 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 करणारी कोकिला ह्याच्यात मी कन्फ्युज आहे अजून. कळलं? काय येडायस का तू वासाड्या? एवढी पण तुला अक्कल नाही? नाही. अरे जमिनीवर असे ती कुकूच असतो, वर झाडावर असे ती कोकिला असते, एवढं पण तुला कळत नाही? एवढी अक्कल नाही वासाड्या? एवढं कसं कन्फ्युज होतोस? ओय काय कडक झाला एवढं अरे काय येड्यासारखं बोल- कडक म्हणजे बस, नाही, बस, ना बस. सगळी जमले तिला काय एकदम आज काय आहे काय काय आहे काय कदम कस काय चहा मारा की पेशी ए, होय. काय मीटिंग ठेवली काय काय कसली पुरीची मीटिंग हा. काय आली नाही सकाळी पिटायला असं होय. बकरा घेतली नाही का बकरा तुम्ही? घेतला. तू? हो. बकरा तू बघ हो. आला का हा बघ, बकरा लगा बघितल्यावरच कळतंय की होय ना मग सांगा त्यांना सांगा. शेम टू शेम बोकाडायला का मग? भारी जायला का अयो, मोठा आहे मग केवढा आहे? कदम मी काय म्हणतो जत्रेला द्या तेवढं पाठवून किती पैसे लागतील देऊ की हो. गाव जेवणला भारी आहे बोकाड अरे काय येडा आहे का तुम्ही? हा? अरे कुत्रा आहे तो बकरा कसं तू सांग बोलतोस आहे? आणि त्याला जत्रेत कुठे नेऊ? काय बोलताय लागा बोकाड आहे शिंग नाही ती आली हो याला अजून शिंग- अरे येतील येतील आता दुधाची पडले नंतर येतील हा, होय. असं आहे होय, होय, होय. होय. वया काय पण देते, बोलायला वया गेलं देते. तर आणि तुमचं वासाड्यानो, काय? अरे लहान पोराचे दुधाचे दात पडतात, त्याचे शिंग पडले, काही बोला तुम्ही? बघ इथं इथं हे मधल्या टालूवर ठोकून बघा 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 आहे? हा. बघा इथं हात लावा हे काय आहे हे तंबडू काय अरे टन काय रे? म्हणजे हा बकरा आहे? बकरा म्हणजे बघा मी सांगता काय अरे नाही वासरानो, कुत्रा आहे, मी आणलंय, मला माहिती आहे. आता दूध का दूध पाणी का पाणी? नाही, करा, नाही, करा, नाही. आम्हाला. हे बघा, करा. जाऊ दे काय हा बॉल आहे. हो माहिती आहे नाही. बॉल कुत्रा घेऊन, बकरा घेऊन येत नाही, कुत्रा घेऊन येतो. आहे, आहे. बघायचं हा. जा. टायगर गो. धरले धरले कम 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 धरले कम. वा 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 धरले धरले आणलं का रे? आणला आणलं का रे बॉल? आणला, आणला, बोकाड आणलाय. कुत्रा आहे का नाही? हा कुत्रा आहे ना? आहे का नाही कुत्रा? बोकाड आहे जा, जा, बॉल बघू दे बघ. बॉल बघू दे कदम हा जरा बॉल उचल या घे. बघा म्हणजे हा बॉल मला कदमा नावून गेला बरोबर म्हणजे तुम्ही कुत्रा झालं नाही तर काय झाला काय कुत्रा म्हणा सांगा नाही. हा आता बकऱ्यान जाऊन बॉल आणलात मग त्याला तुम्ही कुत्रा कसा म्हणाल हं. हा बॉल तुम्ही मला द्यालो म्हणजे तुम्ही जाऊ का नाही स्वतः कदम हा म्हणजे हा कदमनी बॉल आणला तरी तू कदमच राहतो. मग कदम राहतो मग बकऱ्यांनी बॉल तर कुत्रा कसं? कुत्रा कसा तेच ना. पॉइंट आहे अरे तू कुत्रा आहे वासऱ्यानो. अरे नाही. तरी बॉल आणलाय का नाही? मग तू कुत्रा आहे का नाही? बोकाड यायला गाडवाची शेपड वाकडीची वाकडीच का ए, येड्या! कुत्र्याची शेपूट असते, गाडवाची कुठली शेपूट घुसवा असते? इथं मी कुत्र्याच घुसू आता म्हणजे नाही. पहिलं होतं काय येडं आता सगळं मारलंय काय? बदललं आता नवीन आहे. कुत्र्याचा सरळ शेपूट असतं का ना आता गाडवाचं शेपूट कुत्र्याचं वाकडं सरळ असतं? आहे. मग माहिती नाही नवीन झालेला आहे हल्ली उत्क्रांती झाली सगळी तुम्ही कुठं होता आपले होता अरे वसारून हा कुत्राच आहे ना.
तुम्ही ऐकणार नाही असं फायनल आता हा, काय? म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बघितलं कुत्रा काय करतो ते काय तर? खांब दिसला हा. झाड दिसला टायर दिसला की कुत्रा पाय वर करतो आणि सुसू करतो इथेच घंटात सगळे नाही ते- हा हो, करतो नाही ता मी करतो ना बघितलंय. ता करतो ना आणताना मी बघितलंय. ता करतो ना हा. ता वेगळा करतो ता तुम्हाला लात मारायला उचलतो पाय तेव्हा लघवी बाहेर येते वेगळा आहे अहो हा वेगळा आहे हा काय आहे हा अपलेग जातीचा बकरा आहे तर मालकाला लात मारतात असं आहे त्यांचं पारंपरिक सवय आहे त्यांची तुम्हाला पटत नाही आहे? नाही. नाही पटत आहे अरे शाबरावाले गोंडेश चमनला विचारा हा गावातला सगळ्यात इनोसंट पुरुष आहे तो त्याला विचारा हो हो इजरा इजरा शामराव हा. हा आपले जो बकरा आहे हा. तो नेमका कुठल्या जातीचा आहे बरोबर म्हणजे याच्याकडे नीट बघून कळतं बुवा की हा आपल्या जातीच्या बाकरा आहे. मग, बोलू ना आपले ए टकल्या कुत्रा आहे तो लगेच चिडता गड्या तुम्ही नाही तर काय? तुमच्याच खरं करता म्हणजे सगळं अरे धडधडीत दिसतंय तो बकरा आहे अरे पण तो कुत्रा आहे मी आणले मला माहित आहे अरे- तू काय सांगतोस मला अरे एवढं काय चालवतो हा माणूस स्वतःच दिसतंय ना तो बघ एक मिनिट ना तुमचं घर ना आमच्या घर एक काम करू आपण चारा ठेवू एकीकडे बिस्किट ठेवू हा. मग कळेल कुत्रा आहे का बघा चालेल, चालेल. अरे काही ठेवा तुम्हाला कळतं काय वसरे हो हा कुत्राचा आहे चालेल, हे बघा, बघू ना आपण. काही बघू, ठेवा. हे बघ, चारा घे, घ्या, चारा घ्या, घे. घ्या, 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 लवकर घ्या. नाही नाही चारा घ्या. मागातपासून सांगतोय हा माणूस ऐकतच नाही काय करायचं नाही. स्वतः काय करणार? जाऊ द्या. बकरा आहे हे का बकरा बिस्किट आहे आहे. ठेवा. हा, घे. तिकडे ठेव बाजारात लांब गेले ठेवा, आणि लांब ठेवा. पॅन्टीला मॅचिंग जनावर घेऊन आली आहेत बाकी काय नाही आहे. चल. घ्या. या बा आता हा. ऐ, ए, ए, बुकुड. चल, चल. घ्या चल इकडे बघ बिस्किट चारा हर्रू 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 हा, घ्या, घ्या, घ्या. हा, वा, जा, येऊ जा. दे. 1 2 3 बघा घाल. बघितलं का ओ कदम बिस्किट खाल्लं बकरा आहे तो कुत्रा असता तर गावात खाल्ला असतं ना त्याने. हा. कुत्रा गवत खातो मग म्हणजे काय याला काय विषय आहे का खातो जरा? ना. सगळे जण आम्ही म्हणता हा बकरा आहे तुम्ही एकटे म्हणता हा कुत्रा आहे जाऊ म्हणजे द्या. खुला माणूस कोण आहे तो ठरवा याच्यात अगोदर. हा ना. हे सगळं खोटं बोलतो आम्ही. सगळं आम्ही खोटं बोलतो. तुम्हाला कुत्रा वाटते एवढं बिस्किट खातो तरी कुत्रा आहे नाही तर काय ह्याला फसवली नाही रे नाही फैजलीन म्हणजे म्हणजे जाऊ दे. तुम्ही सगळ्यांनी वाटतं हा बकरा आहे बकरा आहे तो हा बकरा हा मग बकरा आहे. कुठं सांगा बाई काय बोकड आहे तर म्हणजे मी बकरा आणलाय 20,000 रुपये देऊन मी बकरा आणलाय अरे वसाऱ्या तू तरी मला बोलायचं ना मी तुला तिथून आणलं तेव्हा मी बोलतोय कुत्रा आहे कुत्रा आहे कुत्रा आहे ते एकदा तरी मला बोलायचं नाही मी बकरा आहे म्हणून तुला कळत कसं नाही वसाऱ्या किती फसवशील मला आता ह्यांच्या समोर मला किती बोलायला लागतं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, जाऊ जाऊ दे द्या. इमोशनल होऊ नका होत होतं. बसा बसा अरे आता मारून काय होणार आता आहे? काय? घ्या थांबा, व्यवस्थित घ्या. थांबा पाय इथून. बालू अरे येताना तरी मला बोलायचं ना एवढा मी आणलंय 20,000 रुपये खर्च केलाय बालू मी काय म्हणतो हा? आता जाताना भुंकला बघितलंस काय होय होय ऐकलं आणि मी ज्या गतीने गेला कुत्रा आहे म्हणजे कुत्रा आहे. बरोबर आहे म्हणजे बकरा पलतो हा. पण एवढा फास्ट नाही फास्ट नाही पहिले आणि परत जाताना भुबू गेला भुबू गेला ना, होय. कुत्रा आहे कुत्रा काय काय रे रावते तुला काय वाटतं नाही मला पण तीच वाटते हा? बोकड करण्याचा वेळ जातोय सगळा हो. मी कुत्रच असणार कुत्रा आहे. नाही जशा पळाला ना त्याच्यावरून तो कुत्राचे बुवा मग जोरात पळाला, कुत्रा आहे ए, बरी आहे. तुला काय? नाही, तुला काय वाटतं का याबद्दल हा मगाशी आलं ना तेव्हाच मला तो कुत्रा वाटला होता वसाऱ्या तुला मी 10 वेळा विचारलं जनावरातलं मला कळत नाही जनावरातलं मला कळत नाही वसाऱ्या आणि तुला हे भुबू करतोय तुला अक्कल नाही अरे मारतो कशाला मारतो कशाला? मारतो कशाला मारतो कशाला काय आम्ही वा 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 हे स्किट बघून एवढंच म्हणा असं वाटतंय माणसा परीस मेंढर बरी बाकी भन्नाट कॉन्सेप्ट आणि भन्नाट परफॉर्मन्स वा सई एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता अरुण दादा टेलर मेड तुमचा एक्का आहे हा आणि तुम्ही ज्या जेन्युनिटीने करता त्याच्यामुळे आमची बिलीफ अजून अजून वाढत जाते ह्या निमित्ताने हे सांगते की पेट्स घ्यायची असतील तर ती अडॉप्ट करा विकत घेऊ नका आणि प्राण्यांना कसं वागवू नये हे तुम्ही या स्किटमधून खूप चांगलं सांगितलं आणि खूप एंटरटेनिंग होता नवीन मेंबर्स जे ॲड झालेत तेही छान होते तुमचं टोपणनाव मला फार आवडलंय श्याम दादा मजा आली वा वा वा
अमोल दादा, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? मी काय तारीफ करायची तुमच्या सगळ्यांची. राक्षस आहात रे तुम्ही. मी हसणं थांबूच शकत नाही. वेगवेगळे विषय कुठलाही असो, त्याचा जम किती छोटा असो तरी तुम्ही ते इतकं फुलवता की ते संपूच नाही असं वाटतं प्रत्येक वेळेला. आणि अरुण दादा कमाल आहे. खूप छान. थँक्यू. वा वा वा, थँक्यू अमोल दा, थँक्यू टीम. मंडळी, आपला भूतकाळ ना समुद्रातल्या वस्तूंसारखा असतो. त्याला कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी त्या वस्तू किनाऱ्याशी येतातच. चला तर बघूया आज हे भूतकाळातलं एक वादळ किनाऱ्यावर काय थैमान घालतंय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचे दमदार पंडे ईशा डे आणि रत्नागिरीचे रत्न श्रवेश बेटकर. आजी, आजी, ओ आजी, आजी. दादा ऐका ना, ह्या आजींचा ना आज डिस्चार्ज आहे आणि त्यांची मुलगी ना त्यांना येतेच आहे न्यायला. तुम्ही तोपर्यंत लक्ष द्याल प्लीज. काय ना, त्यांचा मोठा दादा आहे ना खालच्या वॉर्डमध्ये ॲडमिट आहे. हो, त्यांच्या फॅमिलीच्या मागे काय लागलं ना काय माहीत. तुम्ही लक्ष द्या, मी आलेच. हां, दादा का बोलला? दिलं असतं लक्ष. दादा का बोलला? आराम करा. पशा पशा. अरे बाबा, पशा काय झालं रे? तुम्ही का आला तिथे? बाबा, पशा काय झालं रे तुला पशा? काही नाही झालंय बाबा. आणि हे लहान मूल कुणाचं? अरे बरं आहे आता तुम्ही? लहान मुलं आहे. अरे बा, हात फ्रॅक्चर झाला काय बाबा? आल्याला सुरू करताय तुम्ही? हात फ्रॅक्चर झाला पशा तुझा. आणि हे पाय पांढरा कसा तुझा? पशा थुलथुलीत पाय कुठे गेला तुझा पशा? बाबा पायच आहे तो. आल्याला नका सुरू होऊ. अरे काय झालं काय? फ्रॅक्चर झालंय ना म्हणून आहे ते. अरे कसं काय झालं पण? काही नाही, ते बाईकवरनं पडलो जरा म्हणून हाताने पाय फ्रॅक्चर झाले. आता ओळखलं. हे नाक्यावर सई तामणकरचं पोस्ट आहे भलं मोठं. ते बघत बघत धडकला असशील कशाला तरी. हे सुंदर मुलींना पण कळत नाही. त्यांची एक कॅज्युअल पोज आमची वाट लावते इथे. धडकलास की नाही सांग. सईला बघत बघत धडकलास की नाही सांग. तुम्हाला कसं माहिती हो नाक्यावर सई तामणकरचा पोस्टर आहे? सही पकडे हो. ए, मी औषध घ्यायला तिकडेच जातो. म्हणजे औषध घ्यायला वेगळा आ करायची गरज भासत नाही. अहो म्हणून ती शुगर कमी होत नाहीये तुमची. अशी औषधं घेतात काय बाबत? आणि मुळात तुम्ही इथे का आलात? मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं नव्हतं. कोणी सांगितलं तुम्हाला? अरे तळमजल्यावर ते प्रसाद हो काका आहेत ना, असे असे बसलेले असतात बघ. त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या समोरच घडला ना ऍक्सिडेंट म्हणून आलो. ए, जाऊ दे रे, तू आराम कर बेटा. आई ग कसं लागलं रे? ठीक आहे, ठीक आहे. आई ग मारलं की दुखतं का रे? नाही ना. बरे आता तुम्ही अरे, नाही रे. फ्रॅक्चर मारून विचाराल दुखता का सॉरी म्हणून? रे, सॉरी रे, माझ्या मनातही नव्हतं रे. बाबा मुळात का आलात तुम्ही मला कळत नाही. काळजी वाटतं रे बाळा तुझी. तू झोप, मी काही नाही करणार. झोप बघू तू. ठीक. आराम कर. मी तुला हे देऊ का? सफरचंद देऊ? नकोय बाबा, ऐका मला. अरे घे. कोणीतरी म्हटलंय अन ऍपल अ डे डॉक्टर हॅज अ कीप. मुळात वाक्य अन ऍपल अ डे किप्स अ डॉक्टर अवे असं आहे ते. कीप डॉक्टर. मी काहीतरी तर करतो. बाम लावून देऊ? बाम लावून अहो देऊ? नकोय, कशाला करताय बाम बिम? जरा मी कविता म्हणून दाखवतो. हिंदी कविता. कविता ऐकवा, किमान तुमची बडबड बंद होईल. हो, कविता ऐका. कविता नीट ऐक. तुला खूप बरं वाटेल. हा, बरं ऐकवा, का? ऐकवा. हा, कॉलेजच्या वेळेला मी म्हणायचो कविता ती. मैं और मेरी तन्हाई, बर. मैं और मेरी तन्हाई अक्सर एक दूसरे से बातें करते हैं पशा. हा ठीक आहे, ओके. अगर वो होती तो हम तुम आती. तुम आती तो वो होती. तुम आती तो क्यों आती. तुम आती तो
पूछती क्यों है, मैं पूछती तो तेरे बाप का क्या जाता है। बाप का नाम क्यों निकालता है, तू बाप का नाम निकाला इसलिए मैं निकालता है, बाप का नाम नहीं निकालेगा। बाप का नाम क्यों निकाला? तेरे बाप का समीर चौगुले हाँ, मी समीर चौगुले, प्रसाद खांडेकरचा बाप समीर चौगुले. नाही ते खांडेकर आणि चौगलेच्या लॉजिक मध्ये नका पडू, सोडून जातो विषय. मग तुम्ही कोण, आपण कोण? मी कोण घाबरवू नका हो, काय विचारलं ना तू, आपण कोण? पुष्पा घोकटे जोगळेकर कॉलेज. पुष्पा गोगटे, आठवलं मला. विजायचीच अशी तुझ्या उजव्या दंडावर नाजूकसा तीळ होता, आहे का अजून? बाबा खबरदार माझ्या जवळ येशील तर. पुष्पा, पुष्पा, इतना गुस्सा, एवढा राग का ग? एवढा राग मी तुझ्या ना मनात बसतो इतकी वर्ष, म्हणून ओळखलंस ना मला? खरं सांग बाबा. ये मैं और मेरी तन्हाई या सुंदर काव्याची वाट लावणार. तू एकटायस या जगात, त्यामुळे असं पटकन होऊया. थांबा, तुम्ही त्रास नका करून घेऊ. काय तू बरबाद केलंस, मी बरबाद केलं? तर काव्यासारखंच बरबाद केलंस, मला पण बरबाद केलं. मी बरबाद केलं तुझं आयुष्य. बाबा मी बरबाद केलं तुझं आयुष्य. वाट लावली. हे इकडे, हे काय आहे सगळं? हे कोण आहे त्या? ही माझी तरुणपणीची छावी. बाबा थांब 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 थांब. काय करताय हे? अहो त्यांना आत्ताच त्यांना डिस्चार्ज होणार आहे ते. थांबा. मी तुझी छावी लाज वाटते का रे? अरे तोंड बघायला सांग तुझ्या बापाला. एकतर्फी प्रेम होतं याचं, वन वे ट्रॅफिक होता सगळा. नाही, आपला नव्हता. खरं सांग, आपलं आमचं होतं. बाबा थांबा, त्यांना त्रास होतोय, तुम्ही शांत व्हा. नाही नाही, नुसतं माझ्या मागे 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 अहो नका करू एवढं. करायचा. बाबा एकदा तरी याने मला याहू चाहे कोई मुझे जंगली कहे असं म्हणून काला खट्टा बर्फाचा गोळा फेकून मारला होता. हे काय सगळं? बाबा लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हे तर काहीच नाही. हा तुझा बाप पुष्पा हे टिअर्स असं म्हणून सतत चिठ्ठ्या पाठवायचा मला. पुष्पा, आय हॅड टीअर्स. मी आजही म्हणतो तुला. अगं एवढ्या वर्षांनी भेटलेस मला पुष्पा. तुला सांगू मला कसं वाटतंय? राणी माशी पोळ्यात आल्यावर त्या मधाच्या पोळ्याला कसं वाटेल तसं वाटतंय ग मला. बाबा आता ना थोड्या वेळाने घंटागाडी येईल, त्यात ही उपमा टाका तुमची. का करता हे? काय चाललंय? शहाणपणा करू नका. मोठ्यांमध्ये लहान मुलांनी मारोंगा ऐसा खुचके मारोंगा. बाबा गप्प बैठो. ऐक ऐक, तुला मी पुन्हा ऑफर देतो. पुष्पा माझी हो, आय लव्ह यू. बाबा हो बाबा ऐका ना, माझं ऐका जरा. ती मसनात तुमची अर्धी लाकडं गेलीत ना, त्यांचा 2दा मिस कॉल येऊन गेलात, अख्खी बॉडी कुठे आहे म्हणून. वय काय करताय काय? या वय एवढी वयस्कर बाई तुमच्यावर आरोप करते, मला काहीतरी वाटलं पाहिजे बाबा. अरे हिच्या बोलण्यावर जाऊ नको. हीच माझ्या मागे होती. मी वर्गात राजा बिंडा असा शिरायचो ना, मी वर्गात शिरायचो. ही तिरक्या नजरेने माझ्याकडे बघायची रोज. मी बघितलं उसासे सोडायची, झुरायची. अहो थांबा, अहो नका. अहो थांबा, त्रास होतोय तुम्हाला. मला मुळात सांगा, कॉलेजमध्ये दुसरं कोणी सापडलं? हा रजा मुराद सापडला तुम्हाला फक्त? खबरदार, हे आता रजा मुराद आहे, पण पूर्वी ती अब्दुल रजाक होती. बाबा नाही नाही, वैदर बोलू नको. मी झुरायचं वगैरे काही नाही. या झुरळासाठी मी कशाला झुरेन? हा स्वतः चिठ्ठ्या पाठवायचा आहे, माझ्या सायकलच्या कॅरियरला लावायचा. नाही आता काय बाई लिहायचा माझ्याबद्दल. नाही पुष्पा, मी तुझ्यावर प्रेम केलंय का? मी काही बाई कसं लिहिन? तो अनिकेत होता, अनिकेत शहाणे. ऐका ना, तो चिठ्ठ्या लावायचा. तू बाबा. दमलीस बघ किती. तुला किती श्वास लागलाय. ऐका. थांब, तू गप्पा बस. हा श्वास घे मोठा. मी तुला मी
हे देतो काय देता शहाळा देतो हे 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 तू हे, घे तू मोठ्याने घे आहे का पाणी पाणी आहे का बघा शाळेत पाणी आहे पाणी नाही मग पतला मलाई घाल अहो हेल्मेट आहे ते काय करताय बाबा हेल्मेट आहे ग हे. मला शहाळा वाटतंय अरे ही भेटली नाही एवढ्या वर्षांनी मला सुचत नाही हे रे काय ऐका ना, हे, मी ऐका नाही- मा- मी चिठ्ठी नाही लावली रे तूच होता खोटं बोलू नको नाही. तूच होता तो नाही चिठ्ठ्या लिहायचा एकदा माझ्या बाबांच्या हाताला लागली एक चिठ्ठी माझं शिक्षण थांबून माझ्या बाबाने लग्न लावून टाकलं माझं याच्यामुळे मला अहो मॅट्रिक तुम्ही होता नका नाही त्रास आला. करून घेऊ माझं बाबा तुम्ही इथे या. माझ्या भावाला बोलवणार आहे मी माझ्या दादाला बोलवणार आहे तो सोडणार नाही अरे पशा तू नको टेन्शन घेऊ कसलं टेन्शन घेतो त्यांना हे? त्रास होतो तुम्हाला कळतंय का बाबा? नाही. 7 नंबर दाबून दे नाही दिसत तर कशाला करताय जावा ना तिकडे लागला अरे चल चल काय मी नाही घाबरत हॅलो हॅलो दादा दादा सापडलाय नख काढूया हो माझ्या समोरच उभा आहे तो दादा लवकर ये दादा ये तू अच्छा तू पोरं बोलवते का आता मी पण पोरं बोलवतो आमचा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे वर्जिन 22 नावाचा मी पोरं बोलवतो हो. हे, नाही, आता आता राजा हो नाही सगळे 70 आहेत हाय. दुपारची वामकुक्षी घेत झोपले असतील सगळे आहे. चल, कोणाला चल. बोलवताय माहिती आहे चल ही कोण स्वतःला समजते हिच्यापेक्षा 56 चांगल्या मुली मला मिळाल्या असत्या हा, ही कोण आहे श्रीदेवी आणि ते 56 पोरी घेऊन करणार काय अनुलोम विलोम की शवासन हा ए तू नको आता राडा होणार इकडे सांगून ठेवतोय माझ्या कुठला वाट्याला जाऊ नको, अरे. चौगुले. चल आता रामा वाड्याला तुला चौगुले. काय झालं? दादा दादा दादाला आता तू मिळणार दादा ये ए दादा हिंमतच आहे ये दादा मार ऐका, त्याला मार दादा याला मार अहो ते दादा जातील कधी त्यांना कुठे मारत बाबा ऐका दादा मार दादा अहो, आई, तुम्ही- फेकून मार दादा फेकून अहो ऐका ना तुम्हाला त्रास होतोय तुम्ही कुठे ऐकता यांचं अरे कुठलं म्हाताऱ्यांचा गँगवर आहे यार मार दादा तुला मी फोडून टाकणार लक्षात ठेव दादा मार ओ ओ, बाबा बाबा दादाला मार नको मार दादा मार इंजेक्शन इंजेक्शन इंजेक्शनच देणार तुला उलटा पकडला उलटा पकडला दादा आता मार दादा मार आता अरे देवा नर्स माझा डिस्चार्ज करा मला जाऊ द्या नर्स माझा डिस्चार्ज करा मला जाऊ द्या क्या बात है मॅड परफॉर्मन्स अशी मारामारी मी आज तागायत पाहिली नव्हती क्या बात है बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा वा 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 सम्यात धमाल ईशा मस्त श्रमेशचा पण म्हातारा फार मस्त होता जो स्वतःचेच पाय उचलत उचलत पुढे येत होता फॅन्टॅस्टिक पशा हात पाय फ्रॅक्चर झाल्याच्या वेदनेपेक्षा सुंदर मुलींनी दादा म्हणण्याच्या वेदना नक्कीच मोठ्या असतात हृदयात रावक असतात हृदयात रावक कळलं प्राजक्ता शेवटची फाईट तर म्हणजे मराठी स्किटच्या इतिहासात अजरामर होईल अशी सुवर्णाक्षरात लिहावी अशी फाईट होती फार मजा आली वंडरफुल राकेश सरांना विचारूया त्यांना कसं वाटलाय परफॉर्मन्स परफॉर्मन्स अप्रतिम होता म्हणजे मी थोडा सिरियस आहे मला हसायला फार कमी येतं म्हणजे मी आज घरून निघताना मला बायको असं म्हणाली की अरे जरा हस पण ते एक काय गॉड गिफ्ट आहे ते असं म्हणा की माझा चेहरा खूप न्यूट्रल राहतो पण तरी मी आज हसलो सो यु नो गॉड ब्लेस यू कारण हसवणं हे फार फार मुश्किल आहे जे तुम्ही केलं थँक्यू थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट मंडळी तुम्हाला पोट धरून हसवायला सज्ज आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया
कसं वाटतंय सर? हा वाटतं जरा बरं पण दुखतंय हो दुखतंय. नाही आता एवढं लागलं म्हटल्यानंतर दुखणारच ना सर. पण काय इंजेक्शन दिलेलं आहे तुम्हाला, बरं वाटेल थोड्या वेळात डिरेक्टर सर. अरे वा ओळखलत का मला? बस का सर, तुम्हाला कोण ओळखत नाही हो. मराठी इंडस्ट्रीचे A1 डिरेक्टर आहे सर तुम्ही. थँक्यू थँक्यू. म्हणजे तुमच्या एवढे हिट पिक्चर कोणीच दिले नाही ना हो. सर मी तुमचा गैरा मोठा फॅन आहे बरं का. अरे थँक्यू सर तुमचे सगळे पिक्चर बघितलेले आहे बरं का मी. थँक्यू. सर तुमचा तो पिक्चर तो आता मागे आला होता तुकराट. अरे बाप काय सिनेमा आहे सर. जबराट सिनेमा केलाच नाहीये मी. जबराट तुम्ही समोर आहे ना, आता एक्साइटमेंट मध्ये पंबल पडून गेला हो. मी समोर असताना माझ्याकडे बघून थुकराट असा फंबल पडेल तुमचा. सॉरी काय तुम्ही पण डॉक्टर. नाही पण सर बरं झालं बरं का तुमचा ऍक्सिडेंट झाला. काय बोलताय डॉक्टर. नाही तसं नाही, म्हणजे तुमचा जर ऍक्सिडेंट झाला नसता तर तुमच्यासारखे एवढे मोठे डिरेक्टर त्यांचे पाय आमच्या गरीब हॉस्पिटलला लागले असते का बरं. नाही बरोबर आहे. पण काय खरंच मला ना तुमच्या गावच्या लोकांचं कौतुकच वाटतंय. काय गाव कसा ऍक्सिडेंट केलाय माझा. हा तुम्हाला सांगतो, फक्त रस्त्याने चालत होतो, समोरून एक मिनी बस येताना दिसली, घाबरलो म्हणून रस्ता बदलला, तर बसनेही रस्ता बदलला. मी अजून घाबरलो, शेतात घुसलो, तर बसही शेतात घुसली. नेम धरून ठोकलाय हो मला पायाला. ते काय झालं सर, तो जो मिनी बसचा जो ऍक्सिडेंट आहे ना, ते बाजूच्या जो ऑर्डात आहेत ते सगळे. म्हणजे ज्यांनी ऍक्सिडेंट केला ते पण बाजूच्या ओरडत आहेत. आहे ना. अरे काय बावळट लोक आहेत का ती, कळत नाही का त्यांना, गाडी चालवता येत नाही का नीट. अरे सर काय तो ड्रायव्हर होता ना, धडक लागल्या त्याने उडी मारून घेतली गाडीतून. अच्छा. आणि ती गाडी मग तशीच निघाली होती. आणि तुम्हाला वाटत होती तुमच्या मागे येते वा. अच्छा. आता गाडीला कुठे डोकं असतं हो. आणि ते एकांकिका करणारे पोरं होते, ते स्पर्धा करून येत होते बा. अच्छा मुलंच आहेत मग ती. अरे अरे जास्त लागलं नाही ना त्यांना. नाही हो, एकांकिका करणारे पोरं दणकट असतात ते. महिना वडापाव खातात, त्यांना काही होत नाही. याच्याने काय होणार आहे. लागलंय पण म्हणजे एवढं सिव्हिअर नाहीये ना. नाही सर, एक रिक्वेस्ट होती. बोला एक सेल्फी बा काढूया ना. हो काढूया. असं आत्ताच काढायचं. हा म्हणजे ते बरं काढूया. सर तो पाय आला पाहिजे. काय करताय. अरे पण का असा का फोटो काढायचा म्हणजे तुम्हाला. सांगायला हो की मी गेलं म्हणून ते सगळं तुमचं भारी, म्हणजे खूप भारी आहे सर. थँक्यू. कमाल आहे सर. वळून जा टकलाला टेंगुळ आला तर कळणार नाही टक्कल कुठलं टेंगुळ कुठलं. जा काय डॉक्टर आहे तिथले पण यार. हॅलो पार्थेश. काय रे पॅकअप दिलत. बर हरकत नाही. एक काम कर, मला ना मेल कर सगळं उद्याचा स्क्रीन प्ले वगैरे. मी बघतो स्केड्युलिंगचं कसं काय असेल ते. हो इथनंच करतो हॉस्पिटलमध्ये. नाही बरं आहे एवढं काही नाही. हो प्लॅस्टर आहे पाहायला. चल. नमस्कार सर. ए लवकर या सरांना होश आला. लवकर या सरांना होश आलाय. सर या सरांना होश आलाय. सरांना होश आला सर. अरे नमस्कार. अरे थांब काय. हो कोण आहात तुम्ही. एक मिनिट. काय कोण आहात कोण तुम्ही. काय झालंय काय सगळ्यांना. सर आमचा ऍक्सिडेंट झालाय. हे हसत का सांगत असेल हा. नाही सर, त्याचं काय तुम्हाला जी बस धडकली ती आमचीच होती सर. हळू सर ते काय झालं ना, मैंने सिग्नल देखा ना तूने सिग्नल देखा, ऍक्सिडेंट हो गया. बस खाली बस. लाज नाही वाटत तुम्हाला. कोण होता तुमचा ड्रायव्हर, त्याला सांगता नाही आलं. कशी गाडी चालवत होता तो. नेम धरून मला ठोकलेला आहे पायावर, प्लॅस्टर लावलाय मला. नाही सर, त्याचं काय झालं, हा मला हा म्हणाला की अरे ते पृथ्वी प्रताप सर आहेत. मग मला कोणतरी म्हणाला पृथ्वी प्रताप सर काय येतील. नाही मी म्हणलो होतं की नाही म्हणून. मग काय झालं, हा म्हटलं हाय, मी म्हटलं नाही. तर आमच्यात ना 100 रुपयाची लागली सर. भेट लागली तर म्हटलं की चला त्या दिशेने चला असं करून आम्ही तुमच्या दिशेने यायला लागलो. त्या ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला, त्याने उडी मारली आणि बस काही न सांगता तुमच्या दिशेने गेली. आणि तुमच्या 100च्या बेटसाठी किती हजारांचं नुकसान झालंय. शूटिंग थांबलंय तिकडे माझं. सॉरी सर. आणि इतकंच मला भेटायचंय तर बस मधून उतरून भेटा ना. बस घेऊन कुठे येतं अंगावर भेटायला. सॉरी सर, खरंच माफ करा सर. तुम्हाला बघायचं होतं सर, बाकी काय नाही. आमच्या मनात असं काय नाही. आधी माझा चेहरा बघ. इकडे अरे का करतोय. डोळ्याला लागलेला आहे. अरे एका डोळ्याला लागलाय, दुसरा डोळा उघड म्हणाव त्याला. नाही सर, त्याला जरा स्वेलिंग आहे सर. काय मी डोळा उघडेन
तुम्हाला डोळा दिसेल पण माझ्या डोळ्याला काही दिसणार नाही सर. बर बर पृथ्वी सर तुमचा नवीन आलेला सिनेमा म्हणजे एकदम माशाल्लाह एकदम म्हणजे नमा हा नमा. हो मी बघितला सर 3 वेळा बघितला तेव्हा कुठे कळला मला सर. माझा सिनेमा इतका किचकट आहे 3 वेळा बघावा लागला. साधा सरळ सिनेमा आहे तो एका बघण्यात कळतो. तसं नाही सर नाही काय झालं मी ना माझ्या बॉयफ्रेंड सोबत गेली होती ना सर त्याने मला बघूच नाही दिला हो सिनेमा. मग मी तिसऱ्यांदा आहे ना मी माझ्या मावस भावासोबत गेली ना तर तेव्हा मला कुठे कळला सर. पण 1 नंबर होता बरं का. हो पण एवढी डिटेल सांगायची गरजच नाहीये. सर तुमची बायको सुंदर दिसते काय? का रे ते मोबाईलवर न्यूज आली होती सर. या दिग्दर्शकाची बायको दिसते इतकी सुंदर की तुम्ही तोंडात 5च्या 5 बोटं घाला. आम्ही बघितली होती सर. ए तुझी 5ची बोट तोंडातून काढून ठेवली तुझ्या खिशात. मूर्ख आहेस तू काही बोलशील. नाही ठेवायचा विश्वास आहे असल्या डिजिटल न्यूज वाल्यांवर. सॉरी गप्पासा नाही यार सर तुम्ही आराम मला प्लीज. डॉक्टरांनी तुम्हाला आराम सांगितलंय मला माहित आहे मी ऐकलं लपून. सर अरे नाही म्हणजे मला काय असं विचारायचं आहे तुम्ही एक पिक्चर करताय ना आम्हाला तुमच्या पिक्चर मध्ये घ्या ना सर सगळ्यांना. घ्या ना सर घ्या ना म्हणजे आम्हाला पण ऍक्टिंग येते आम्हाला पण घ्या ना सर. ऐका घ्या ना ना सर. अरे असं नाही घेता येत. असं कसं मी तुम्हाला डायरेक्ट सिनेमामध्ये घेईन. तुमचं काम नाही पाहिलं काही नाही पाहिलं ऑडिशन वगैरे काही पद्धत असते की नाही. नाही सर ने सर अरे. सर आम्ही की नाही आलो होतो तुमच्या मुंबईच्या ऑफिस मध्ये पण तुमचा तो माकड तोंड्या वॉचमन आहे ना सर त्याने हुसकावून लावलो आम्हाला. त्याला माहित नसेल अपॉइंटमेंट घ्यावी लागते ना त्याच्यामुळे. ऐका पण सर तुमच्या ओळखीत म्हणजे तुमची ओळख काय तुमचीच वट आहे म्हणा इंडस्ट्रीत तर बघा ना सर काही असेल तर. अरे असं नाही करताय. मग एक मिनिट मला आधी सांगा तुम्ही काय करता. आम्ही एकांकिका करतो सर आणि मस्त मस्त एकांकिका करतो सर. आता भाऊराव करंडक झाला ना तिथे तेव्हा मला तिथे 3रं बक्षीस मिळालं होतं सर उत्तेजनार्थ. आणि नुसतं उत्तेजनार्थ नाही त्यातलं 3रं होतं सर. सर सर आणि मी लाईट मारतो आणि मध्ये मध्ये इंटर पण मारतो सर मी. क्या बात आहे. सर मी पण खूप चांगली ऍक्टिंग करतो सर. माझ्या आईला आवडते माझी ऍक्टिंग. वा आईला आवडते. हो आई समीक्षक आहे तुझी. नाही समीक्ष नाही आई माधुरी नाव आहे आईचं. हा दत्तू माधुरी मोरे असं नाव असं नाव लिहितो. आणि सर मी आहे ना मी गेले 6 महिन्यांपासून ऍक्टिंग करते बघ. अरे बाप रे 6 महिन्यांपासून किती दीर्घकाळ. भरत मुनींपासून. वा वा वा. सर मी पण 1 वर्षापासून ऍक्टिंग करतो सर. 1 वर्ष. हो अभिनय ही काय अशी लगेच 6 महिन्यात आणि वर्षभरात जमणारी गोष्ट आहे का मला सांगा. तपस्या असते ना एक अभिनय म्हणजे. कितीतरी लोकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं या गोष्टीसाठी. हो सर आहे का कळतंय का तुम्हाला. हा सर कळतंय. असं म्हटलात मला एकांकिका करतोय आम्ही आणि आता सिनेमात घ्या तर मी घेईन का नाही की नाही. करा ना मेहनत करा अनुभव गोळा करा त्याच्यानंतर ऑडिशन्स द्या. चांगलं वाटलं काम तर नक्की घेईन तुम्हाला. नाही सर पण आम्ही आमच्या इथे छोटे छोटे सिनेमे पण करतो सर. तुम्ही युट्यूब वर बघा सर खरंच सिनेमे करतो. हा गौरव आहे ना त्यात गोविंदा करतो सर. गौरव एकदा दाखव ना सर. असं समोर अरे दाखवा 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 किलकिल करू नका. तुला का साडी बनी काली पिली तुला तो बाल छोडी ना क्या दिख रही थी मिली तू साड़ी पहनी ना काली पिली लग रही थी टैक्सी एकदम काली पिली मिली चंद्रमुखी चंद्रमुखी मिली कालीवाली कसं वाटलं गोविंदा. अख्खा आयटम करेपर्यंत तुला दुखलं नाही शेवटी तुला दुखलं. होते सर असं. अरे नका ना करू ठीक आहे चांगला केलास गोविंदा. जा बाबा मला आराम करू दे जा. सर हाय ना अमोल पालेकरची ऍक्टिंग पण एकदम भन्नाट करतो. ओंकार भारी करतो सर. करून दाखव ना करून. सर मैं गजोधर हूँ सर और मेरा भाई गिरिधर है सर. सर मेरा भाई बहुत नटखट है और मैं बहुत साधा सरळ इंसान हूँ सर. कसं वाटलं सर. रवी वासवानी अमोल पालेकरांचा आवाज काढतोय असं वाटतं. माझ्या 2 दिसतात म्हणजे मी 2 दिसतात म्हणजे व्हेरिएशन आहे बघ तुझ्यात. अरे याच्यात आनंद मानतोय यार हा. सर मी ना सई दामणकरची ऍक्टिंग पण जबराट करते सर. मी तुम्हाला करून दाखवते तिचा डान्स येतो मला सर. अरे हे बघा, तिचा डान्स नाही का हा dance आहे ना. ए बाई अरे कुठला तिचा डान्स. ती करते ना ती तिचा स्वतःचा डान्स आहे याच्यावर तिचा आणि जगाचाही विश्वास नाहीये.
कुठला तिचा डान्स सर ती असं डान्स हुक स्टेप आहे ना सर ती सर हे अशी अरे ती करते ना ती हुक स्टेप तुम्ही करताय ती हुकलेली स्टेप तसा भाला फेकता तसा डान्स करताय सॉरी सर मूर्ख आहात का जरासे हे आयटम करून दाखवणार तुम्ही मला ऑडिशन नाही सर सर आम्ही एक ते चित्रपट आपलं बनवलंय छोटं ते करून दाखवतो सर बघा सर चला चला सर मी त्याच्यामध्ये हिरोईनच्या ऍक्टिंग मध्ये आहे तुम्ही बघा अरे नको मला 1 2 3 स्टार्ट जोरदार टाळ्या, भन्नाट परफॉर्मन्स, खूप हसलो. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा. स्किट उत्तम लिहिलं होतं, सगळ्यांनी उत्तम परफॉर्म केलं, हे तर आपण नेहमी आम्ही बोलतोच आणि तुम्ही ऐकताच. आज मला एक वेगळा निरोप तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवायचा आहे. नुकताच मी एका कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन केलं. विधान भवनामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा होता आणि त्या सोहळ्याचं सूत्रसंचालन मी केलं. मला ती संधी मिळाली. मुद्दा असा की तो सोहळा संपल्यानंतर स्नेहभोजन होतं आणि त्या स्नेहभोजनामध्ये मला वेगवेगळ्या पक्षातले अनेक ज्येष्ठ मंत्री, नेते, अशा सगळ्या दिग्गजांची माझी गाठभेट झाली. मला इतकं अभिमान वाटत होता की जवळजवळ अल्टरनेट मंत्री आणि नेता हास्यजत्रेबद्दलच माझ्याशी बोलत होते. हो 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 हो. आणि कित्येक मोठ्या मोठ्या नेत्यांनी मला असं सांगितलं की दिवसभराच्या त्यांचं शेड्यूल हे फार आपल्यासारखंच म्हणजे विचित्र. कधी काम संपेल, कधी घरी जाऊन विश्रांती घेतील, कधी झोप मिळेल, काहीच सांगता येत नाही. पण अशा ह्याच्यात ते जेव्हा एक हास्य जत्रेचा एपिसोड बघतात तेव्हा त्यांना खूप एनर्जी मिळते, खूप ऊर्जा मिळते आणि प्रसन्न वाटतं त्यांना आणि मग ते शांत चित्तानी झोपतात. असं जवळजवळ एक दोन नेत्याआड प्रत्येक नेत्यांनी, मंत्र्यांनी मला त्या दिवशी सांगितलं आणि हा मेसेज मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता की लोकाश्रयाबरोबर राजाश्रयसुद्धा आपल्याला मिळतोय आणि तिथेही आपली दखल घेतली जाते. वा वा वा. सो या आपल्या सगळ्या टीमसाठी आपणच एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. थँक्यू सो मच फॉर मेन्शनिंग इट. कारण खरंच हे ऐकून काम करण्याचा उत्साह आणखी वाढतो, दुणावतो, अजून हुरूप येतो. थँक्यू. मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण पुढील भागात देखील आपल्या हास्यजत्रेत सहभागी होणार आहे प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेची टीम. त्यामुळे बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा, हास्याचा